दिवसापासून आमच्याकडे परिक्रमेची प्रथा सुरू झाली ते अण्णा जाईपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ आम्ही आजी अण्णा आणि नानी यांच्या भोवती घालतोय प्रदक्षिणा. त्यांना वाटायचं मी नाटक करतोय, पण तसलं नव्हतं काही. तुला सांगतो मालू, आमच्या अण्णांनी मला कधी समजूनच घेतलं नाही. असू दे हो, किती झालं तरी तुमचे वडील होते ते. हा, आणि किती वर्ष अजून राग मनात धरून ठेवणार त्यांच्याविषयी. नाही राग नाही, सोडून द्या, जाऊ दे. अगं मला वाटलं तो वडील नाही, निदान मुलगा तरी. मी काय म्हणते, तू त्याची वकिली करू नकोस. वकिली नाही करत आहे तुझ्यासाठी मी. ऐका तरी माझं म्हणणं का. पासपोर्ट येतायत ना. पासपोर्ट? हो, उद्या येतोय पासपोर्ट. दिलू मला म्हणाला की नंबर पाठव म्हणजे विजाचं सगळं करता येईल. आई, अगं निमंत्रण पत्रिका सुद्धा छापायला घेतल्यात त्यांनी. हो का? हो. मीठ जास्त होतं ना पोह्यात मालू? थोडस. मला चालतं सगळं. माझ्या जास्त झालेल्या मिठाला जागली नास तू मालू. अगं काय म्हणजे बोक्याना मालीला पोहे करून दिले? मग काय नालायक कार्ट माझ्या पोटी निपजले. नानी, बाबांनी आईसाठी पोहे केले तर त्यात बिघडलं कुठे? अगं तसं नाही ग, त्यांनी तिच्यासाठी पोहे केले त्याचं काही नाहीये, पण तुझी आई इथे नसताना माझ्यासाठी त्याला काही करावंसं वाटलं नाही हे मला म्हणायचंय. वा, तू काय करतेस ग त्यांच्यासाठी? कधी? आयुष्यभर केलेलं आहे. आता म्हातारपणी त्यांनी माझी सेवा नको का करायला? बायकोसाठी सगळं करतो, मग माझी सेवा करायला काय हरकत आहे? असू द्या, बाबा सगळं करतात तुझ्यासाठी. हा, बापाचा पुळका आलाय तुला? काय पॉलिसी विकत घेतला काय तुझ्याकडून? नाही ग नानी. बरे कौमे, यांना पोहे फार आवडायचे. ह्यांना म्हणजे कोणाला? म्हणजे तुझ्या आजोबांना ग. हो, आईवर खूप माया होती त्यांची. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.